राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये ऐवजी 7,000 रुपये रक्कम वाढून मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे जसं की 7,000 रुपयांचा येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे 7,000 रुपये मिळणार, शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने इथं वाट पाहत होते. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होताना केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना दरवेळी दिली जाते. आता 2,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणारच आहे, पण आता त्यामध्ये आणखीन इथं जसं की 5,000 रुपयांची वाढ होणार आहे. कारण आता सरकारनं इथं जसं की शेतकऱ्यांना 7,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून आणखी 5,000 रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल आता 7,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये इथं जमा होणार आहे. तर कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहे, यासाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे, तसेच राज्य सरकारकडून कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये थेट रक्कम जमा होणार आहे, याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करत शेतकऱ्यांना 7,000 रुपयाची रक्कम देणार असल्याची माहिती सांगितली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील नवीन GR जाहीर केला आहे. यामध्ये कोणत्या इथं शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे ते शेतकरी आतुरतेने इथं वाट पाहत होते. तर यामध्ये काही अटी देण्यात आलेल्या आहे, ते पण आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा जसं की आर्थिक निधी देखील देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी असून इथं महत्त्वाची न्यूज हे देखील समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता वाटप होणार आहे. सर्वात इथं जसं की महत्त्वाचे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर महत्त्वाचं अपडेट आपण जाणून घेऊ त्या आजच्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की. शेतकरी मित्रांनो, ही योजना आंध्र प्रदेशमध्ये सर्वात आधी राबवण्यात आली होती. हीच योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवण्यात येत आहे. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 5,000 रुपयाची रक्कम वाढवून दिली आहे. यामुळेच आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना यामध्ये जसं की त्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाची रक्कम इथं जमा झाली आहे. त्यामुळेच आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना जसं की दिलासा मिळालेला आहे. केंद्र सरकारकडून जेव्हा निधी देण्यात येतो तेव्हाच आंध्र प्रदेशमधील सरकारकडून आणखी 5,000 रुपये त्यामध्ये वाढवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपयाची रक्कम इथं ट्रान्सफर होत होती आणि जसं की रोडमॅप देखील यामध्ये बसवण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही योजनेचा लाभ दिलेला आहे. त्याच माध्यमातून जसं सरकारकडून आता महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्याचा विचार करण्यात आला, परंतु महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यासाठी काही जसं की नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून महाराष्ट्रातील फक्त 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात जाऊन 10 जिल्ह्यांच्या देखील यादी हे मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर हळूहळू हा हप्ता जसं की वाटपाचा विस्तार अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल. आणखी हे जसं की 5,000 रुपये खात्यामध्ये घेण्यासाठी इथं सरकार तुमच्याकडून आणखी 2 कागदपत्रे या ठिकाणी मागू शकतं. म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 2 कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे. जरीही 2 कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्हाला हे नवीन प्रक्रिया कोणती आहे, यामध्ये कोणते 2 कागदपत्रे तुम्हाला सरकारने घ्यायची सांगितलेली आहे, कोणते जिल्हे असणार आहे, सर्व माहिती योजनेची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सरकारकडून पात्रता इथं ठरवण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता सर्व संपूर्ण माहिती हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. यावेळी केंद्र सरकारने देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा इथं हप्ता पाठवला आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून आता जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही विचार करत होता की तुम्हाला PM किसानचा हप्ता इथं मिळाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, परंतु आता शेतकऱ्यांसाठी ही जी काही योजना राबवण्यात आली आहे
त्यामुळे मात्र आता ठरलेले जसं की शेतकऱ्यांची यादी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत इथं जाहीर करण्यात आली आहे. परंतु राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायला सांगितले आहे. जे शेतकरी हे 2 कागदपत्रे सरकारपर्यंत पोहोचवणार त्यांनाच हा हप्ता जमासाठी कोणते जिल्हे पात्र ठरले आहे, कोणत्या बँके पात्र ठरल्या आहे आणि किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे जाणून घेऊया. तर बघा, काही ठराविक जिल्ह्यांमध्येच आणखीच 5,000 रुपये लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी जसं की शेतकरी मित्रांनो, सरकारकडून ही महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ही 2 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवायची जसं की सरकारने सांगितलेलं आहे. कारण जे शेतकरी हे कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे, पात्र करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना आणखी 5,000 रुपये इथं जसं की लाभ टोटल मिळून जसं की 6,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार होती. म्हणजेच हे जसं की टोटल 7,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे त्यामध्ये सरकारकडून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. तर या 10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर पाहूया कोणते ते 10 जिल्ह्यांची यादी इथं सरकारने दिलेली आहे. तर बघा, सर्वात आधी इथे दिलेल्या धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आणखी 5,000 रुपये वाढून मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता डायरेक्ट थेट 7,000 रुपयाची रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये देखील आता ही योजना राबवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 7,000 रुपयाचा लाभ डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. शेतकरी जसं की योजनेचा हप्ता अमरावती जिल्ह्यांमध्ये आता 7,000 रुपये देखील इथं त्यांना जमा होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून जे काही हप्ता वाढवून देण्यात आलेला आहे तो जसं की 7,000 रुपयांचा इथं गडचिरोली जिल्ह्यामधील देखील वितरित होणार आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सुद्धा 7,000 रुपयाचा इथं हप्ता नमूद करण्यात आलेला आहे. 10 जिल्ह्यांची यादी जी काही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. 10 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे काय ते तुम्हाला लगेच बघायचं आहे. त्यानंतर जसं की नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता 7,000 रुपये इथं नमोचे मिळणार आहे. नमोचा वाढून येणारा हप्ता तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील देखील हा 7,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तर किती शेतकऱ्यांना हप्ता जमा झाला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला जमा झाला नसेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. राज्य सरकारकडून ज्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे आणि नमोचा हप्ता वाढून येणार आहे, तर परभणी जिल्ह्यामधील देखील हा हप्ता जमा होणार आहे. परभणी जिल्ह्यामधील सुद्धा नमोचा 7,000 रुपये इथे मिळणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारकडून जो काही हप्ता वाटप करण्यात येणार आहे आणि अजून इथं 5,000 रुपये वाढून रक्कम देण्यात येणार आहे. वाढीव रक्कम आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,000 रुपये आणि 2,000 रुपये म्हणजेच 7,000 रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यांमध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचे जसे की 5,000 रुपये आणि 2,000 रुपये टोटल 7,000 रुपये त्यांना मिळणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधील सुद्धा 7,000 रुपये त्यांना वाढून मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हा लाभ 100% मिळणार आहे. त्यानंतर बघा, हे 10 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव आहे तरच त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जसं की ह्या 7वा हप्ता 7,000 रुपये मिळणार आहे. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 7,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही सर्वात महत्त्वाचं काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे. सरकारने सांगितलेल्या 2 कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आणि गरजेचे असणार आहे. कारण लक्षपूर्वक आहे की जसं की तुम्हाला सर्वात आधी तुमचं फार्मर आयडी बनवणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःचं फार्मर आयडी, त्याचं शेतकऱ्यांची रक्कम इथं त्यांना वाढून मिळणार आहे. म्हणजेच इथं 2,000च्या ऐवजी तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहे. 5,000 रुपये तुम्हाला वाढून मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा 7,000 रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर टोटल इथं तुम्हाला जे सांगितलेले डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जमा करून घ्यायचं आहे. जसं की फार्मर आयडी, जसं की जेव्हा हप्ता वाटप केला जाणार आहे तेव्हा सरकारकडून तुमचं फार्मर आयडी आहे ते तपासलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र तुम्हाला इथं जमा करून ठेवायचं आहे, उत्पन्नाचा दाखला. शेतकरी मित्रांनो, तुमचं उत्पन्न किती आहे यावरून देखील तुम्हाला हप्ता किती मिळणार आहे याचा विचार केला जाणार आहे. 5,000 रुपये वाढून येणार आहे का हे जसं की ते ठरवणार आहे. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये देणार आणि पावसामध्ये नुकसान झालं, अवकाळी पावसामध्ये उत्पन्नाचं जसं की खराब झालं तर अशा शेतकऱ्यांना मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्याला इथं जसं की उत्पन्न वाढून इथं दिलं जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचं जास्त उत्पन्न असणार आहे त्यांना.
तर बघा शेतकऱ्यांसाठी इथं खरंच नुकसान झालेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना सरकारकडून वाढीव रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी बनवणे आवश्यक आहे. जर का तुमचं फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडे असायला हवे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव ह्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे नक्की तुम्हाला सांगायचं आहे. शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये ही वाढीव रक्कम जमा होणार आहे, म्हणजे 7,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा इथं डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून हे 7,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुम्हाला 100% जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.